नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महत्त्वाची जत तालुक्यातून येते. उमदी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय. यल्लाप्पा तोरणे, लता कुल्लोळी यांचा झंझावाती प्रचार, गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत उमदी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या गटाचे उमेदवार यल्लाप्पा तोरणे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ लता कुल्लोळी यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उमदी गटाचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास घेऊन यल्लाप्पा तोरणे, लता कुल्लोळी यांनी गावोगावी दौरे, कोपरा सभा आणि थेट घरभेटीवर भर दिला आहे. त्यांच्या या झंझावाती प्रचाराला सर्व स्तरातून, विशेषतः महिला आणि युवकांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यल्लाप्पा तोरणे व लता कुल्लोळी यांची ओळख समाजकार्याची जाण असलेले आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून आहे. प्रचारादरम्यान ते प्रत्येक गावातील नागरिकांशी संवाद साधताना पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांवर भर देत आहेत. विशेषतः महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या विषयावर सविस्तर चर्चा करत आहेत. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. यल्लाप्पा तोरणे म्हणाले, उमदी जिल्हा परिषद गटाचा कायापालट करणे हेच माझे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. तर लता कुल्लोळी म्हणाल्या, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि बळकट करण्याबरोबरच महिलांना स्वावलंबी बनवणे आणि युवकांच्या हाताला काम देणे याला माझे प्राधान्य राहील. या मतदारसंघाला युवा नेते संजय अण्णा तेली यांची साथ, तर आमदार गोपीचंद पडळकर यांचे दूरदृष्टी लाभलेले सक्षम नेतृत्व या ठिकाणी मिळाले आहे. मतदारसंघात सुविधांचे जाळे विणले जात आहे. याच ठिकाणी विकासाची गंगा उमदी गटात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे.